गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत फुलचूर टोला या ठिकाणी समस्या घेऊन संघर्ष समितीनं आज पत्रकार परिषद घेतली आहे। आमच्यासोबत संघर्ष समितीचे सदस्य आहेत। भाऊ, काय सांगणार? आज आपण पत्रकार परिषद घेऊन अनेक समस्या मांडली आहे। काय समस्या आहे? मूळ समस्या आहे की फुलचूर आणि फुलचूर टोला ही पहिले एकच ग्रामपंचायत होती आणि 93-94ला फुलचूरला तोडून ही फुलचूर टोला ही गटग्रामपंचायत स्थापन करण्यात आली। आणि गटग्रामपंचायत स्थापन करताना राज्यपालांकडून एक राजपत्र केलं जातं की त्या तुम्हाला किती हिस्स्यामध्ये आणि किती सीमा आणि किती गट तुम्हाला दिले जातील। 1972मध्ये आलं राजपत्रामध्ये फुलचूर टोल्याला 87 गट आणि फुलचूरला 557 गट अशी विभागणी 1972 रोजीसुद्धा आणि 1994 रोजीसुद्धा राजपत्रानुसार यांना गट वेगवेगळे करण्यात आले आहेत। आणि जेव्हा फुलचूर टोल्याची ग्रामपंचायत स्थापना झाली तेव्हा प्रशासनाचं हे काम होतं की ग्रामपंचायत स्थापन करण्याआधी महसूल अधिनियम 1966च्या कलम 4(1) नुसार त्या गावाला महसुलीचा दर्जा त्यांनी द्यायला पाहिजे होता, परंतु तो त्यांनी दिला नाही आणि अशी अवैधरित्या ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली। आणि त्याचप्रमाणे मग त्यांना गट वेगवेगळे करून त्यांचं सीमांकन न केल्यामुळे, त्यांचा नकाशा वेगळा न केल्यामुळे त्या गावातला असा घोळ झाला की त्यांना स्वतःलाच माहीत नाही तिच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला किंवा प्रशासनाला की यांची सीमा कुठपर्यंत आहे। आणि आजपर्यंत ते राजपत्राचं उल्लंघन करून राहिले आणि निवडणुका तशाच 95 पासून तर 2020पर्यंत आणि 21पर्यंत निवडणुका झाल्या आहेत। आणि आता महाराष्ट्र शासनाने त्यांना पुन्हा निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि प्रशासन त्याच मार्गाने त्याच धर्या पद्धतीने अवैधरित्या त्याचं प्रभाग रचना करतील आणि त्याचे गटसुद्धा पाळतील। म्हणून आज आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही अल्टिमेटम दिला आहे की 1972च्या राजपत्राचं आणि 1994च्या राजपत्रामध्ये जे फुलचूर आणि फुलचूर टोलाला गट विभाजन करून दिलेले आहेत त्याचे एकतरी नकाशे तरी वेगळे करा, त्यांची सीमा तरी निश्चित करा, पण ते त्यांनी केलेलं नाही। आणि तसंच आणि त्या गावाला महसूलचा दर्जा दिला नाही। आणि मेन मुद्दा आपला काय आहे? आणि आमचा मेन मुद्दा आहे की 1972 नुसार आणि 1994च्या राजपत्रानुसार फुलचूर आणि फुलचूर टोल्याला जे सीमा अलॉटमेंट केलेल्या आहेत त्या अलॉटमेंटच्या नुसार त्यांच्या प्रभाग रचना आणि त्यांचे गट पाडण्यात यावे। हा साधा आणि सिंपल विषय आहे। जर तसं नत असेल तर तुम्ही दोन गावाचा एकच नकाशा केला आहे, महसूल नकाशा। मग महसूल नकाशा जर तुमचा एकच असेल दोन्ही गावाचा तर मग एकच घ्या। मग दोन निवडणुका कशाला घेता? आणि ती अवैधरित्या ग्रामपंचायत तुम्ही स्थापन केलेली आहे। हे महाराष्ट्रामध्ये एकमेव ग्रामपंचायत अशी आहे की जी इलिगल प्रमाणे स्थापन केलेली आहे आणि याच्यासाठी जिम्मेदार जिल्हाधिकारी आहे आणि महसूल अधिकारी आहेत। याचा पाठपुरावा आपण कोणाकडे केला? आता आम्ही यांचा पाठपुरावा कलेक्टरला पण देऊ आम्ही थकलो आहोत। सगळ्या संघर्ष समिती आजपासून पत्रव्यवहार नाही करून राहिली। हा 2019 पासून आम्ही हा लढा लढून राहिलो, परंतु याच्यावर कोणाचं प्रशासन लक्ष नाही आहे। म्हणून शेवटचं अल्टिमेटम आम्ही कलेक्टर महोदय आणि महसूल आणि निवडणूक अधिकाऱ्याला दिला आहे आणि यांनी ही कारवाई केली नाही आजपर्यंत। म्हणून यांची तक्रार, सगळ्या अधिकाऱ्यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयात सुद्धा करणार आहोत आणि मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत आणि महसूल मंत्रींकडे आम्ही करणार आहोत। पुढची भूमिका काय राहणार? आता जर हे मंत्र्यांचं आणि पंतप्रधान कार्यालयाचं सुद्धा ऐकणार नसत तर सरते शेवटी आम्हाला कायदेशीर लढाई लढू आणि आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही जाणार आहोत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।